आपलीच लिव्ह इन पार्टनर आणि इतरही 15 मुली UPSCचा अभ्यास करणाऱ्या एकाने या सगळ्या महिला आणि मुलींचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले। याची कोण जेव्हा तरुणीला लागली त्यावेळी तिनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या मदतीने लिव्ह इन पार्टनरला संपवण्याचा प्लॅन आखला। विशेष म्हणजे कोणालाही ही हत्या वाटू नये यासाठी तिनं आपल्या फॉरेन्सिक अभ्यासातील कौशल्याचा पुरेपूर वापर केला। तिनं त्याआधी क्राईमच्या सिरीज पाहिल्या आणि एका खुनाला आगीच्या घटनेत बदलण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। पण कोणी कितीही डोकं लावलं तरी एक दिवस हा गुन्हा उघडकीस येतो म्हणजे येतोच। काय ही सगळी घटना आणि कुठे घडली, पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले, हेच आपण या व्हिडिओतून पाहूया। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। 6 ऑक्टोबर रोजी एक हत्याकांड झालं। त्या हत्याकांडाचा उलगडा सोमवारी म्हणजे 27 ऑक्टोबर 2025 रोजी झाला। UPSCची तयारी करणाऱ्या रामकेश मीना याचा 6 ऑक्टोबर रोजी पहाटे 2:30च्या सुमारास आगीत होरपळून मृत्यू झाल्याचं समोर आलं। दिल्लीतील तिमारपूर येथील गांधी विहारमधील एका 4थ्या मजल्यावरील खोलीत ही आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली। आग नियंत्रणात आणल्यानंतर अधिकाऱ्यांना आतमध्ये एक जळलेला मृतदेह सापडला। सुरुवातीला पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक विश्लेषण होण्याआधी पोलिसांनी निष्काळजीपणे आगीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला। पोलिसांनी आगीत मयत कुटुंबियांच्या घरी कळवून मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला। मात्र रामकेशच्या कुटुंबियांना आगीच्या घटनेच्या कारणावर संशय आला। त्यांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले। त्यावेळी रामकेशच्या खोलीला आग लागण्यापूर्वी 2 व्यक्ती इमारतीत प्रवेश करताना आणि आग लागण्याच्या थोड्याच वेळाआधी एक तरुणी बाहेर पडताना या CCTVत दिसून येत होतं। रामकेशच्या चुलत भावाने ही गोष्ट कुटुंबियांना आणि पोलिसांना सांगितले। पोलिसांनी अधिक तपास सुरू केला तेव्हा असे लक्षात आले की संबंधित तरुणी ही रामकेशची 21 वर्षीय लिव्हिंग पार्टनर अमृता चौहान असल्याचे समोर आलं। ती उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथील BSc फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी होती। या वर्षी मे महिन्यापासून रामकेश सोबत ती लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत होती। दिल्ली पोलिसांनी आरोपी अमृताला 18 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथून अटक केली, तर तिच्या एक्स प्रियकराला 21 ऑक्टोबर रोजी आणि त्यांचा साथीदार 23 ऑक्टोबर रोजी त्यालाही अटक करण्यात आली। या तिघांनीही सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली, परंतु पोलीस खाक्या दाखवताच अमृता घडाघड बोलायला लागली। तिनं पोलिसांनी दिलेल्या कबुली जबाबात म्हटलंय, मयत रामकेशने अमृतासह 15हून अधिक महिलांचे नाजूक क्षणाचे व्हिडिओ शूट केले होते। रामकेश सोबतचे नाते फिसकटल्यानंतर अमृताला त्या व्हिडिओबद्दल कळलं। तिने रामकेशला व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली, मात्र रामकेशने ते व्हिडिओ डिलीट करण्यास नकार दिला। उलट तिला अपमानित करण्यासाठी त्याने खोट्या कहाण्या रचल्या। रामकेशच्या वर्तनाने धक्का बसल्यामुळे अमृता तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडे परत गेली। तिने आपली व्यथा त्याच्याकडे मांडताच अमृताचा एक्स बॉयफ्रेंड देखील पेटून उठला। या दोघांनी रामकेशचा सूड घेण्याचा निर्णय घेतला। अमृता, तिचा एक्स आणि अन्य साथीदाराने रामकेशला जीवे ठार मारण्याची आणि गुन्ह्याचे सर्व पुरावे नष्ट करण्याची योजना आखली। फॉरेन्सिक सायन्समधील शैक्षणिक ज्ञान, गुन्हेगारी मालिकाची आवड आणि LPG वितरक एक्स प्रियकराच्या सिलेंडर हाताळण्याच्या कौशल्याचा वापर करून तिघांनी रामकेशच्या मृतदेहाला आग लावून अपघात झाल्याचे भासवण्याची योजना आखली होती। 5 ऑक्टोबरच्या रात्री तिघेही आरोपी रामकेशच्या फ्लॅटवर गेले। तिथे त्यांनी रामकेशला व्हिडिओबद्दल विचारणा केली, मात्र तो व्हिडिओ देत नसल्याचं पाहून एकाने त्याचा गळा दाबला आणि दुसऱ्याने त्याला मारहाण केली। यात त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर या तिघांनी मृतदेहावर तेल, तूप आणि वाईन ओतले। फॉरेन्सिक सायन्सचा अभ्यास करत असल्याने अमृताला तपासाची कशी दिशाभूल करायची हे माहीत होते। पुरावे नष्ट करण्यासाठी तिने आगीची योजना आखली। LPG वितरक म्हणून काम करणाऱ्या अमृताच्या एक्स प्रियकराने आगीचे दृश्य तयार केले। त्याला गॅस सिलेंडर कसे हाताळायचे हे माहीत होते। त्याने रेग्युलेटर उघडले आणि लायटरने आग लावली। सिलेंडर रामकेशच्या डोक्याजवळ ठेवला। सुमारे 1 तासानंतर सिलेंडरचा स्फोट झाला आणि मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाला। 32 वर्षीय UPSC उमेदवार रामकेशच्या फ्लॅटमधून जप्त केलेल्या हार्ड डिस्कमध्ये अमृतासह इतर 15हून अधिक महिलांचे नाजूक क्षणाचे व्हिडिओ होते। पोलिसांनी सांगितले की त्याचे अनेक महिलांसोबत संबंध असावेत। त्याचे खाजगी व्हिडिओ तो लॅपटॉपवर रेकॉर्ड करत असल्याचे तपासातून समोर आले। आता खरं तर समाज म्हणून असे प्रश्न पडताय की या घटनेत दोषी नेमकं कोण आहे? अमृता, जिला आपल्या अपमानाचा सूड घ्यायचा होता ती,
की रामकेश, ज्यानं विश्वास, महिलांचा आत्मसन्मान या दोन्हीचाही व्यापार केला? अमृता आणि रामकेश केवळ शरीराने जवळ आले होते का? त्यांच्यात प्रेम असलं असतं तर ना व्हिडिओ तयार झाले असते, ना रामकेश जीवानिशी गेला असता. शेवटी सुडाच्या आगीने दोघांनाही भस्म केलं. सोबत 2 मित्रही अडकले. त्यामुळे ज्यानं विश्वासाचं उल्लंघन केलं तो दोषी, की जिनं सुडाने पेटून त्याला संपवलं ती दोषी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कार्यरंभ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.